सध्या राज्याचं अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनादरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे। तो म्हणजे राज्यात जेवढी सुद्धा महिलांची स्वच्छतागृह आहेत त्या महिलांच्या स्वच्छतागृहाचं सर्वेक्षण जे आहे ते करण्यात यावं। या महिलांच्या स्वच्छतागृहात स्वच्छता राखली जाते की नाही या खरं तर माहिती घेण्यासाठी या सर्व स्वच्छतागृहांचं सर्वेक्षण करण्यात यावं। खरं तर महिलांची स्वच्छतागृह ही स्वच्छ नसल्याने अनेक गंभीर आजार जे आहेत ते महिलांना होतात आणि त्याच पार्श्वभूमीवर या सर्व राज्यात असणाऱ्या महिलांच्या स्वच्छतागृहाचं सर्वेक्षण करण्यात यावं असा महत्त्वाचा मुद्दा खरं तर चित्रा वाघ यांनी मांडला। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आपण फॅक्ट चेक करण्यासाठी महिलांची स्वच्छतागृह ही स्वच्छ असतात की नाही हे पाहण्यासाठी पुण्यातील एका स्वच्छतागृहामध्ये आलेलो आहे। खरं तर हे पुण्यातील नदीपात्रा रस्त्यावरील हे एक स्वच्छतागृह आहे। हजारो वाहने खरं तर या मार्गाने दररोज जात असतात आणि त्याच मार्गावरचं हे महत्त्वाच्या ठिकाणचं हे स्वच्छतागृह आहे। आणि या ठिकाणी पाहिलं तर पालिकेकडून अत्यंत स्वच्छता ही या स्वच्छतागृहात राखण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या स्वच्छतागृहात एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे पाण्याचा। या स्वच्छतागृहामध्ये 24 तास पाणी आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं असतं। आणि या ठिकाणी पाहिलं तर नळाला सुद्धा या ठिकाणी पाणी जे आहे ते असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर जी स्वच्छता फरशांची असेल किंवा स्वच्छतागृहांची असेल ती सुद्धा योग्य पद्धतीने या ठिकाणी राखल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर महिलांची अजून एक महत्त्वाची समस्या असते ती म्हणजे पिरियड। या पिरियडमध्ये खरं तर महिलांना सॅनिटरी नॅपकिन हे महत्त्वाचे मानले जातात आणि त्याच पार्श्वभूमीवर या स्वच्छतागृहामध्ये अजून एक सुविधा दिलेली गेलेली आहे ती म्हणजे हे सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन। या ठिकाणी 5 रुपयाचा कॉईन टाकल्यानंतर खरं तर या ठिकाणी महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनसुद्धा उपलब्ध होतं। दिवसातून 2 वेळा खरं तर या स्वच्छतागृहाची स्वच्छता केली जाते अशी माहिती जी आहे ती या स्वच्छतागृहाचे केअरटेकर यांनी दिलेली आहे। आपल्यासोबत या स्वच्छतागृहाचे केअरटेकर आहे। क्या बताओगे कितनी दिन में कितनी बार ये इसकी स्वच्छता की जाती है? 3 बार। 3 बार। एक बार दोपहर में करते हैं, सुबह और शाम को। अच्छा, कितनी देर ये खुला रहता है, कितनी देर में? शाम को 10 बजे तक और सुबह 5:30 बजे चालू करते हैं। पूरे टाइम यहाँ पर कोई ना कोई रहता ही है? मैं रहता है। अच्छा अच्छा, आपण पाहिलं की या ठिकाणी जे स्वच्छतागृह आहे त्या ठिकाणी 3 वेळा खरं तर या स्वच्छतागृहाची स्वच्छता जी आहे ती केली जाते। आणि या स्वच्छतागृहाची निगा राखण्यासाठी तसेच केअरटेकर म्हणून जे स्वच्छतागृह सकाळी 5:30 ते रात्री 9:30पर्यंत उघडा असतं त्यावेळेत एक केअरटेकर म्हणून या ठिकाणी माणूससुद्धा उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन ननावरेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।